नंदुरबार शहरावरील दंगलीचा कलंक पुसण्यासाठी पोलीस प्रशासन कठोर पावले उचलणार, तसेच समाजाभिमुख लोकाभिमुख पोलिसिंग राबविण्याचा मानस असल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सांगितले. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर दुसऱ्यांदा महिला पोलीस अधीक्षक म्हणून अश्विनी सानप यांनी 2 मे रोजी मावळते पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधून नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत संवाद साधला. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे. स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल. त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअरबाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील. आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल याबाबतीत विशेष प्रयत्न केले जातील. डिसिप्लिन हा पोलीस दलाचा कणा आहे, त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल. च्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे. तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच. मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. बीइंग अ लेडी ऑफिसर, मी पण शाळा कॉलेजेसला भेट देऊन महिलांमध्ये जास्तीत जास्त जागृती कशी करता येईल, विशेषतः सायबर अपराधाला बळी पडू नये यासाठी महिला मुलींनी काय काय काळजी घ्यावी या बाबतीमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करेल. एक मोटिवेशन पण त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्याकडे खेळाचं आणि ह्याचं एक वेगळं सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, ते जपण्याचा प्रयत्न करून महिला आणि मुली कशा जास्तीत जास्त सक्षम बनतील त्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करूया. जर सरांनी ती पद्धत चांगल्या प्रकारे वापरलेली आहे आणि त्याचा सामान्य जनतेला त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जर फायदा झालेला असेल तर निश्चितपणे ती पद्धत पुढे चालू किंवा टेक्निकल ॲनालिसिस विंग आहे, त्याच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर ज्या काही मेसेजेस येतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. त्या माध्यमातून आपण त्या जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर गुन्हे देखील आपण दाखल केलेले आहेत. आणि यापुढेही जातीय तेढ निर्माण करणारे जे अशा प्रकारचे समाजकंटक आहेत किंवा जाणते अजाणतेपणी जरी केलं असेल तरी आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. कुणीही जातीय तेढ निर्माण करू नये यासाठी आपण विशेष प्रयत्न केला. आढावा घेऊन ज्यांच्या हद्दीमध्ये हे प्रमाण जास्ती आहे त्याच्यासाठी NDPSचं आपण एक वेगळं सेल आधी पोलीस स्टेशनला असेलच, पण ते जास्तीत जास्त कसं ॲक्टिवेट करता येईल ते आपण पाहू आणि जास्तीत जास्त केसेस त्याच्या माध्यमातून करू. माझ्यासमोर आहे प्रत्येक प्रश्नाचा आता कलेक्टर मॅडम नाही आहे, त्यांना भेटून हा प्रश्न त्यांच्या कानी घालून आपण प्रशासनाची मदत घेऊन तो कधीच नेण्याचा प्रयत्न करू. ते पहिला उपक्रम हाती घेतला जाईल आणि मग दामिनी पथक अजूनही सक्षम करून त्यांच्या माध्यमातून ही जी काही हुल्लडबाजी किंवा टपोरीगिरी करणारी मुलं आहेत त्यांच्यावर कारवाई. म्हणजे ही अभिमानाची बाब आहे की दोन्ही संवैधानिक पदावर महिला आहेत आणि आम्ही आमचं जी काही जबाबदारी दिलेली आहे शासनाने आमच्यावर सोपवलेली आहे ती पूर्णपणे तसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त चांगलं कोऑर्डिनेशन कसं राहील, कारण चांगलं कोऑर्डिनेशन राहिलं तर जनतेच्या दृष्टिकोनातूनही ते खूप सोयीचं आणि उपयोगाचं होतं. ते कोऑर्डिनेशन चांगलं राखण्याचं प्रयत्न राहील अशी अपेक्षा बाळगते. आणि जे काही करणं शक्य आहे पोलिसिंगच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत राहून आणि सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून ते करून, जसं मगाशी मुद्दा उपस्थित केला की कम्युनलचा जो काही शिक्का आपल्याला बसलेला आहे तो आपण मिटवण्याचा आणि एक सौहार्दाचं वातावरण कसं आपल्या इथे निर्माण होईल यासाठी आपण सगळेजण मिळून, मीडियामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य असेल तर तो शिक्का नक्की पुसला जाईल याबाबत आपण प्रयत्न करू. स्वयंसिद्ध नावाचा एक प्रकल्प तिकडे राबवला गेलेला होता ज्याच्या माध्यमातून आपण महिला आणि मुलींना शाळा आणि कॉलेजच्या स्तरावर स्वसंरक्षणाचे धडे आपण दिले होते. त्या पद्धतीने जर आपल्याकडे काही उपक्रम राबवता आला तर तो आपण राबवण्याचा प्रयत्न करू. या जिल्ह्यात